काही माणसं या स्त्री पुरुष दोघेही आले. ही माणसं शिक्षणाने कर्तृत्वाने मोठी होतात, भरपूर पैसा कमावतात, पण इतरांची वागणूक मात्र तुसडी असते. मिळालेली बुद्धी आणि त्याला मिळालेली पोषक परिस्थिती हे ईश्वराचं देणं असतं. याच्या जोरावरती ही मंडळी मोठ्या पोझिशनला जातात. या आत्ताच्या वाक्यावरती अनेकांना ऑब्जेक्शन वाटेल. मी हुशार होतो, मी प्रयत्न केले म्हणून हे यश आणि हा पैसा दिसतोय, असं त्यांचं म्हणणं असेल. जे ईश्वरी इच्छेने घडणार आहे तशी बुद्धी, इच्छा, विचार माणसाला येतात, पण देणारा ईश्वर आहे हेच मान्य नसणाऱ्या माणसांना मी आणि माझं कर्तृत्व याची नशा चढते. अशी लोक वागण्यातनं अतिशय उद्दाम होतात. ती इतरांना आदर देत नाहीत, कधी सॉरी म्हणत नाही, उलट ती इतरांना कमी लेखतात. इतरांची कामं ही अतिशय फालतू समजतात. हल्ली सगळ्या सर्व्हिसेस पैसा टाकला की मिळतात, त्यामुळे मला कुणाचीही गरज नाही, अशा विचारामुळे ही माणसं अतिशय अहंकारी होतात. अशी मुलं आपल्या आई वडिलांशी अनादराने वागतात, जुन्या मित्रांमध्ये अतिशय माजात वागतात. असा लाईफ पार्टनर असेल तर तो जोडीदाराला अनादराची वागणूक देतो. जोडीदाराचा स्वाभिमान वारंवार दुखावण्यामध्ये त्याला मजा येते. या अहंकारी लोकांना त्यांच्या कर्तृत्वामुळे मान मिळतो, पण आदर नाही मिळत. मान हा व्यवहाराचा भाग होतो, नाईलाजाचा भाग होतो, पण आदर हा मनातून येणारा असतो. म्हणून कितीही मोठे झालात तरी वागणं हे चांगलंच असायला हवं, तरच इतरांकडनं त्यांच्या मनातून आदराचा भाव मिळेल.